शिवरायांचा इतिहास म्हणजे पराक्रम, स्वाभिमान आणि स्वराज्याच्या शर्तीची झुंज आणि ह्या इतिहासाची साक्ष देणारे साक्षात पुरावे म्हणजे गडकिल्ले। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 5 किल्ले सांगणार आहे जे प्रत्येक मराठी माणसाने आयुष्यात एकदा तरी बघायलाच हवेत, कारण या प्रत्येक किल्ल्यामागे लपली आहे एक शौर्यगाथा, एक प्रेरणादायक कहाणी। पहिला आहे रायगड, स्वराज्याची शान। राजा झाला शिवछत्रपती हे ज्यांनी पाहिलं तो किल्ला म्हणजे रायगड। रायगड हा केवळ एक किल्ला नव्हता, तो शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी होता। याच गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्याभिषेक झाले। महाराजांची समाधी आणि त्यांच्या पवित्र पदस्पर्शाची जाणीव करून देणारा किल्ला म्हणजे रायगड। रायगड पाहणं म्हणजे आपल्याला इतिहासाशी थेट संवाद साधण्यासारखं वाटणार आहे। दुसरा आहे प्रतापगड, अफजल खानाच्या पराभवाची साक्ष। इथेच झाली ती ऐतिहासिक भेट शिवराय आणि अफजल खानाची। रणनीती, धैर्य आणि प्रचंड राजकारणाचा उत्कृष्ट नमुना। आजही त्यांचे पुतळे, युद्धाची स्मृती असलेली जागा इतिहासाचे दर्शन घडवते। त्यामुळे एकदा तरी प्रतापगड नक्की बघा। सिंहगड, तानाजींचे बलिदान। गड आला पण सिंह गेला ही ऐतिहासिक ओळ आजही अंगावर शहारे आणते, तो म्हणजे सिंहगड। कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी दिलेले बलिदान, त्यांच्या स्मरणार्थ या गडाला नाव मिळालं सिंहगड। प्रत्येक पाऊल इथे त्या रणझुंजार लढाईची आठवण करून देतं। चौथा आहे तोरणा, शिवरायांचा पहिला जिंकलेला किल्ला। फक्त 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला। इथूनच स्वराज्याची पायाभरणी सुरू झाली। 4000 फूट उंचीवरून दिसणारा सह्याद्रीचा देखावा मनात वीरता जागवतो। पाचवा आहे राजगड, स्वराज्याची राजधानी। तब्बल 25 वर्षे शिवरायांनी याच किल्ल्यावरून राज्यकारभार केला। महत्वाचे निर्णय, अनेक मोहिमा आणि शिवरायांचं कौटुंबिक आयुष्यही याच गडाशी जोडलेलं आहे। भव्य बालेकिल्ला, संकटकाळी उपयोगी पडणारे मार्ग आणि उत्तम स्वरचना तुम्हाला या किल्ल्यावर पाहायला भेटेल। हे 5 किल्ले आयुष्यात एकदा तरी नक्की बघा। आणि तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये सांगा। व्हिडिओ लाईक, शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। थँक्यू।